उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। कसगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी येथे शेडला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे पशुधन जळून पूर्णपणे खाक झाल्याने शेतकऱ्याने प्रचंड आक्रोश केला आहे। तांदूळवाडी येथील शेतकरी अशोक पंडित पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच घर बांधून तेथेच गुरांसाठी शेड तयार केले होते व तेथेच त्यांनी संपूर्ण पशुधन बांधले होते। मात्र दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास शेडला अचानक आग लागल्याने शेडमधील पशुधन जळून खाक झाले आहेत। शेडमधील 4 गायी व 4 शेळ्या असे 8 पशुधन होते। त्यापैकी 4 शेळ्या जळून मृत्युमुखी पडल्या आहेत तर 4 गायी अत्यंत गंभीर स्वरूपात जळाल्या आहेत। तसेच गुरांसाठी अंदाजे 50,000 रुपयांचा साठवून ठेवलेला चारा व शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहेत। त्यात शेतकऱ्याचे तब्बल 3 ते 4 लाखाहून अधिकचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे। अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी धाय ठोकून रडत असल्याने ग्रामस्थांचेही डोळे पाणावले होते। अचानक लागलेल्या आगीत सर्वच आयुष्याची कमाई गेल्याने ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली आहे। ग्रामस्थांच्या व अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे, तर आगीचे कारण मात्र समजू शकले नाही। नुकसानग्रस्त घटनास्थळी महसूल विभागाने व पशुधन विकास अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे। जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी, कसगाव तालुका भडगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सततच्या अघोषित भारनियमनामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातलाय व अभियंत्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले। गेल्या अनेक दिवसांपासून एकलहरे, सामणगाव, हिंगणवेढे, कोटमगाव परिसरात दिवसा केव्हाही व रात्री अपरात्री 2 तास 3 तास अघोषित भारनियमन केले जाते। सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने हैराण होत असताना शेतीस पाणी भरण्यास ही वीज उपलब्ध होत नाही। शेतीस जोडधंदा दूध दुभत्यांचा असल्याने जनावरांना पिण्यास पाणी उपलब्ध होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सामणगाव सब स्टेशन येथे कार्यकारी अभियंता नितीन घुमरे व अमोल चौधरी यांना घेराव घालत त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले। यावेळी ग्रामस्थांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या। त्यात पोलिसांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत केले। 4 गावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे हे आहे की नाशिक औष्णिक वीज केंद्रासाठी आमच्या जमिनी दिल्या, येथील प्रदूषण आम्ही सहन करतो। दूषित पाण्यापासून ॲसिडयुक्त पाण्याने आमच्या जमिनीचा पोत खराब झाला असून आम्हीच विजेपासून वंचित आहोत। वीज केंद्र परिसरातील गावांची इमर्जन्सी लोड शेडिंग बंद करावे, अन्यथा 10 दिवसानंतर महावितरणचे मुख्य अभियंता यांना घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य विजय जगताप यांनी दिला आहे। यावेळी माजी सरपंच सचिन जगताप, सुभाष जगताप, संजय जगताप, हिंगणवेढेचे माजी सरपंच दीपक धात्रक, गंगाराम धात्रक, त्र्यंबक जगताप, राहुल जगताप आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर ह्या परिसरामध्ये गेल्या 48 तासामध्ये लाईटचा खेळखंडोबा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता। आमचे सर्व नगरसेवक 30, 23 आणि 30 या प्रभागातले सर्व नगरसेवक, आमचे माजी महापौर आदरणीय सतीशनाथ कुलकर्णी, आमच्या दीपालीताई कुलकर्णी, आमचे माजी सभागृह नेते बापू सोनवणे, आमचे ॲडव्होकेट श्याम बडोदे, आमचे यशवंत भाऊ निकोळे, आमचे अजिंक्य साने, आमचे खोडे, हे सर्वच नगरसेवक 8च्या 8 आणि आमचे स्वीकृत नगरसेवक आमचे अजिंक्य साने हे सर्वजण आज आम्ही नाशिक रोडला आम्ही सीई साहेबांना भेटायला आलो होतो। सीई इथं नव्हते, त्यामुळे आम्ही एससींना भेटलो आणि पडळकरांशी पूर्ण सविस्तर नागरिकांनी चर्चा केलेली आहे। सगळ्या अडचणी सांगितलेल्या आहेत आणि त्या अडचणीच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना कालपासून काही सूचना केलेल्या होत्या की उपनगर आणि टाकळीच्या भागामधून 2 फीडर वेगळे टाकून आपण सपोर्टिव्ह लाईन जी आहे ही इंदिरानगरच्या भागासाठी आपण द्यावी।
तर त्याचं काम जे आहे ते 8 दिवसामध्ये पूर्ण करणार आहे आणि परत अल्टरनेटिव्ह सोर्स जो आहे तो सातपूर भागामधून त्याच्यासाठी त्यांना जवळपास 1 महिन्याचा कालावधी पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर काल ज्या केबल 4-5 ठिकाणी बस झाल्या आणि त्याच्यामुळे पूर्णतः लाईट इंदिरानगरच्या भागामध्ये जवळपास 28 तास नव्हती. त्या ठिकाणची जी केबल जी खराब झालेली आहे ती केबल देखील त्यांनी तातडीने दुरुस्त करावी, ती केबल डेड करावी आणि नव्याने केबल टाकावी आणि त्याच्यासाठी शासनाकडनं काही मदत लागली तर त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. आणि सोनगिरे म्हणून जे काही अधिकारी जे आहे त्यांची तातडीने मी त्यांची बदली करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्यांची चौकशी देखील त्यांनी करण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण सोनगिरेंच्या बाबतीमध्ये स्थानिक नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केलेल्या आहे. त्यामुळे पडळकर साहेबांना मी विनंती केलेली आहे की तुम्ही आजच्या आज अशा अधिकाऱ्याची बदली करा आणि त्यांची चौकशी करा आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये 10 दिवसानंतर परत आम्ही ह्या सगळ्या विषयांसाठी ज्या नागरिकांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्या सुटल्या की नाही त्यासाठी ह्याच ठिकाणी आम्ही बैठक घेणार आहोत. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दिनांक 24 मे शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास येवला शहरातील म्हसोबानगर परिसरात मुख्य वीज वाहिनीचा किरकोळ फॉल्ट झाला होता. यामुळे महावितरणाच्या कार्यालयातून पारेगाव, बदापूर, अंगणगाव, निमगाव, मड, आडगाव, चिंचोडी आदी गावांकडे जाणारा वीज पुरवठा खंडित झाला होता. सदरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पारेगाव येथील स्थानिक ग्रामस्थ हे रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत मुख्यालयांची पाहणी करत होते. मात्र जे सरकारचा पगार घेऊन कर्तव्यावर हजर पाहिजे होते ते मात्र घरी फोन बंद करून बसले होते. ज्या अधिकाऱ्यांचे फोन लागत होते ते अधिकारी देखील फोन उचलत नव्हते. अशी परिस्थितीमध्ये या 5 गावांनी दिनांक 24 मेची रात्र अंधारात तसेच उकाड्यामध्ये काढली. त्यामुळे या गावांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून या निष्काळजी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करून यांना कारणे दाखवा नोटीस बजावून येवल्याचे आमदार व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी याची गंभीर दखल घेऊन या अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. हरियाणातील रोहतक येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत नाशिक रोडच्या ओम धोंगडे यांनी 80 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले. राष्ट्रीय शिबिरासाठी त्याची निवड झाली. या स्पर्धेत पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण भारतातील सुवर्ण पदक विजेत्यांचा समावेश होता. ओम हा ITIचा विद्यार्थी असून अकोला येथील राज्यस्तरीय त्यांनी यश मिळवले होते. पुणे येथे राष्ट्रीय स्पर्धेत त्याला रौप्य पदक मिळाले होते. किक बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती. ओम धोंगडे याचे वडील भरत धोंगडे हे माजी सैनिक व उत्कृष्ट बॉक्सर आहेत. आजोबा अभिमन्यू हे देखील बॉक्सर आणि वेटलिफ्टर होते. ओम हा ITIचे शिक्षण घेत असतानाच आर्टिलरी सेंटर येथे सुभेदार देवांशू आणि हवालदार संदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. शालेय जीवनात राजेश डोळस याचे मार्गदर्शन त्याला लाभले. ओमच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्ते, मेरा नाम देवांशु जायसवाल है. मैं आर्टिलरी में बॉक्सिंग कोच हूँ और मैं यहाँ ओम के बारे में बताना चाहता हूँ. ओम एज अ बॉक्सर जब बॉक्सिंग सीखने आया था तो उनके फादर मुझसे मिले थे. उन्होंने बताया कि मैं एक सर्विसमैन हूँ, आर्मी में पहले था, ऐसे स्पोर्ट्स करा था. मेरे फादर, उनके फादर मतलब ओम के दादाजी बॉक्सिंग मतलब स्पोर्ट्स के बैकग्राउंड थे पूरे. जब स्पोर्ट्स का बैकग्राउंड था तो ऑब्वियसली बात इनके फादर भी बॉक्सिंग में इंटरेस्ट था. फिर ओम को देखा मैंने, ओम ने भी बॉक्सिंग खेली हुई थी तो उन्होंने बोला कि मेरा ऐसा लड़का है, इसको बॉक्सिंग सिखानी है. मैंने बोला ठीक है, मुझे तो सिखाने के लिए कोच है, कोच तो होता ही सिखाने के लिए, तो मैंने इसको बॉक्सिंग के लिए तैयार किया, मतलब बॉक्सिंग सिखाया इसको. अभी उसके लिए एक टूर्नामेंट हमारा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने ऑर्गेनाइज किया था पुणे में, आर्मी स्पोर्ट इंस्टीट्यूट में, जहाँ पे इसको सिल्वर मेडल मिला. वहां पे ये सेलेक्ट होके नेशनल जो रोहतक में हुआ वहां पे इसको ब्रॉन्ज मेडल मिला. और ये वो ऑल इंडिया लेवल का मेडल है,
बहुत ही खास है। जैसे अभी आने वाले टाइमों में ये इंडिया के लिए कैंपों में जाएगा और कैंप से फिर ये आगे बाहर देशों में खेलने के लिए जाएगा इंटरनेशनल लेवल पे। तो अभी इसका मेन एम यही है कि ये वाला ओलंपिक में नहीं, क्योंकि ये यूथ है, अभी अंडर 18 है, तो जब अभी ये यूथ है, अभी नेक्स्ट ईयर से ये सीनियर में आ जाएगा। अभी करंट में इसका मेन फोकस जूनियर यूथ में है, उसके बाद ये नेक्स्ट ईयर से ये सीनियर लेवल का टूर्नामेंट खेलेगा। और ये अपने भारत वर्ग में बहुत ही अच्छा है। जैसे कि इंडिया में बॉक्सिंग में थोड़ा सा वेट का है, अगर वेट इसका ये मेंटेन करता है और इसमें थोड़ा बहुत और वेट को रिड्यूस करता है तो और अच्छा परफॉर्मेंस कर सकता है। और अपने प्रैक्टिस अगर निरंतर रही इसकी तो ये और भी आगे बढ़ सकता है। और जैसे आप लोग इंडिया का माहौल देख ही रहे हैं, जैसे पहले कहा जाता था खेलोगे कूदोगे होगे खराब और पढ़ोगे लिखोगे होगे नवाब, ऐसा था। अभी जैसे हमारे देश के जो खिलाड़ी लोग हैं मेडल ला रहे हैं, जैसे हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं, उन्होंने भी एक खेलो इंडिया करके स्कीम बनाई है। और खेल के प्रति उनकी जो सोच है वो मुझे तो बहुत पॉजिटिव लगती है, जहाँ से उन्होंने खेल हमारे युवा को, क्योंकि सबसे युवा देश है इस समय हमारा, मतलब युवाओं की जनसंख्या ज्यादा है, और अगर युवा सबसे अच्छा करेंगे तभी हमारी आगे पीढ़ी और अच्छा कर सकती है। तो मैं यही चाहता हूँ, आप लोग से अनुरोध है कि स्पोर्ट्स की तरफ आइए। ऐसा नहीं है सिर्फ बॉक्सिंग के लिए, कुछ भी खेलिए आप, घरों में कुछ ना कुछ आप खेलिए, बाहर निकालिए मोबाइल की दुनिया से, कम्युनिकेशन से, हम लोगों से कनेक्ट हो, ना कि हम ये मोबाइल से लैपटॉप से, इससे बाहर निकलिए और कुछ ना कुछ खेलिए, पक्का खेलिए। बस यही मेरा आपसे अनुरोध है। और ये बॉक्सिंग में ओम का आप लोग अभी नहीं, आने वाले टाइम पे ये कहीं ना कहीं इंडिया को रिप्रेजेंट करेगा और इंडिया के लिए मेडल लेके आएगा। और मेरा सपोर्ट है, मैं भी चाहूंगा कि आप लोग इसको सपोर्ट करें। माझं नाव ओम भरत धोंडगे। आताच मी पुण्यामध्ये एक ओपन नॅशनल वेस्टर्न झोनची मॅच खेळलो होतो, त्याच्यामध्ये माझा दुसरा नंबर लागला बॉक्सिंग मध्ये। आणि त्याच्यानंतर मग तर चारी झोनचे जे मेडलिस्ट होते ते आम्हाला इथं हरियाणा रोहतक मध्ये साई सेंटर मध्ये आमची सगळ्यांची फाईट झाली, तर त्याच्यात माझा तिसरा नंबर लागला, ब्रॉन्झ मेडल। ती माझी पहिली नॅशनल मॅच होती, मग मी थोडं घाबरलेलो होतो, पण माझ्या कोचने मला मोटिवेट केलं, त्याच्यामुळे मी खेळू शकलो आणि मला त्याचा दुसरा नंबर लागला। माझा अपोनेंट होता पुण्यामध्ये ASI सेंटर मधला आर्मीचा BSc चा मुलगा होता, तो होता हिमाचल प्रदेशचा, त्याचं नाव होतं वंश। माझी हरियाणामध्ये रोहतकमध्ये साई सेंटर मध्ये फाईट होती नॅशनलची, त्याच्यामध्ये माझी 2 फाईट झाल्या, पहिली मी जिंकलो आणि दुसरी हारलो होतो। पहिली मध्ये मी थोडं घाबरलेलो होतो, पण म्हणजे पहिली नॅशनल असल्यामुळे तेव्हा मला सरांनी मोटिवेट केलं, मग त्याच्याने मी फाईट मध्ये उतरलो। फाईट मध्ये मग खूप टफ फाईट झाली माझ्यासाठी, कारण मी फर्स्ट मॅच असल्यामुळे मी थोडं घाबरलेलो होतो। तर मला जे जे सरांनी शिकवलं मी सगळे युज केलं, पंच युज केले, त्यांनी राईट मारला, त्यांनी लेफ्ट मारला, काउंटर मारले, हुक मारलं, मी त्याच्यात तसंच जिंकलो। त्याला मी REC केलं होतं। आणि तर मी दुसरी मॅच मध्ये ना थोडा थकून गेलो होतो, त्याच्यामुळे माझा गार्ड डाऊन झाला, त्याच्यामुळे मी REC झालो होतो सेकंड राऊंड मध्ये। आणि ती माझ्यासाठी खूप टफ फाईट होती, कारण आणि जी माझी फर्स्ट फाईट होती त्याचा अपोनेंट, माझी जी पहिली फाईट झाली त्याचा माझा अपोनेंट तो होता MP चा, मध्य प्रदेश मधला, आणि जो दुसरा अपोनेंट होता तो होता राजस्थानचा। माझा पुढचा विचार आहे 2028चा ऑलिम्पिक्स खेळायचा, पण तो पुढचा विचार आहे, पण माझा आताचा म्हणजे एम आहे की म्हणजे महाराष्ट्रासाठी मेडल आणून द्यायचा, आणि म्हणजे युथ नॅशनल खेळायची मला, आणि पुढे जाऊन देशासाठी मेडल आणायचं आहे मला। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। हरियाणातील रोहतक येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत नाशिक रोडच्या ओम धोंडगे याने 80 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले। राष्ट्रीय शिबिरासाठी त्याची निवड झाली आहे। या स्पर्धेत पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण भारतातील सुवर्ण पदक विजेत्यांचा समावेश होता। ओम हा ITIचा विद्यार्थी असून अकोला येथील राज्यस्तरीय त्याने यश मिळवले होते। पुणे येथे राष्ट्रीय स्पर्धेत त्याला रौप्य पदक मिळाले होते। किक बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती। ओम धोंडगे याचे वडील भरत धोंडगे हे माजी सैनिक व उत्कृष्ट बॉक्सर आहेत। आजोबा अभिमन्यू हे देखील बॉक्सर आणि वेटलिफ्टर आहेत। ओम हा ITIचे शिक्षण घेत असतानाच
आर्टिलरी सेंटर येथे सुभेदार देवांशू आणि हवालदार संदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. शालेय जीवनात राजेश डोळस याचे मार्गदर्शन त्याला लाभले. ओमच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्ते, मेरा नाम देवांशु जायसवाल है. मैं आर्टिलरी में बॉक्सिंग कोच हूँ और मैं यहाँ ओम के बारे में बताना चाहता हूँ. ओम एज अ बॉक्सर जब बॉक्सिंग सीखने आया था तो उनके फादर मुझसे मिले थे. तो उन्होंने बताया कि मैं एक सर्विसमैन हूँ, आर्मी में पहले था, ऐसे स्पोर्ट्स करा था. मेरे फादर, उनके फादर मतलब ओम के दादाजी बॉक्सिंग खेल मतलब स्पोर्ट्स के बैकग्राउंड थे पूरे. जब स्पोर्ट्स का बैकग्राउंड था तो ऑब्वियसली बात है, इनके फादर भी बॉक्सिंग में इंटरेस्ट था. फिर ओम को देखा मैंने, ओम ने भी बॉक्सिंग खेली हुई थी, तो उन्होंने बोला कि मेरा ऐसा लड़का है, इसको बॉक्सिंग सिखानी है. मैंने बोला ठीक है, मुझे तो सिखाने के लिए कोच है, कोच तो होता ही सिखाने के लिए, तो मैंने इसको बॉक्सिंग के लिए तैयार किया, मतलब बॉक्सिंग सिखाया इसको. अभी उसके लिए एक टूर्नामेंट हमारा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने ऑर्गेनाइज किया था पुणे में, आर्मी स्पोर्ट इंस्टीट्यूट में, जहाँ पे इसको सिल्वर मेडल मिला. वहां पे ये सेलेक्ट होके नेशनल जो रोहतक में हुआ, वहां पे इसको ब्रॉन्ज मेडल मिला. और ये वो ऑल इंडिया लेवल का मेडल है, बहुत ही खास है. जैसे अब ये आने वाले टाइमों में ये इंडिया के लिए कैंप में जाएगा और कैंप से फिर ये आगे बाहर देशों में खेलने के लिए जाएगा इंटरनेशनल लेवल पे. तो अभी इसका मेन एम यही है कि ये वाला ओलंपिक में नहीं, क्योंकि ये यूथ है, अभी अंडर 18 है, तो जब अभी ये यूथ है, अभी नेक्स्ट ईयर से ये सीनियर में आ जाएगा. अभी करंट में इसका मेन फोकस जूनियर यूथ में है, उसके बाद ये नेक्स्ट ईयर से ये सीनियर लेवल का टूर्नामेंट खेलेगा. और ये अपने भारत वर्ग में बहुत ही अच्छा है. जैसे कि इंडिया में बॉक्सिंग में थोड़ा सा वेट का है, अगर वेट इसका ये मेंटेन करता है और इसमें थोड़ा बहुत और वेट को रिड्यूस करता है तो और अच्छा परफॉर्मेंस कर सकता है. और अपने प्रैक्टिस अगर निरंतर रही इसकी तो ये और भी आगे बढ़ सकता है. और जैसे आप लोग इंडिया का माहौल देख ही रहे हैं, जैसे पहले कहा जाता था खेलोगे कूदोगे होगे खराब और पढ़ोगे लिखोगे होगे नवाब, ऐसा था. अभी जैसे हमारे देश के जो खिलाड़ी लोग हैं मेडल ला रहे हैं, जैसे हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं, उन्होंने भी एक खेलो इंडिया करके स्कीम बनाई है. और खेल के प्रति उनकी जो सोच है वो मुझे तो बहुत पॉजिटिव लगती है, जहाँ से उन्होंने खेल हमारे युवा को, क्योंकि सबसे युवा देश है इस समय हमारा, मतलब युवाओं की जनसंख्या ज्यादा है, और अगर युवा सबसे अच्छा करेंगे तभी हमारी आगे पीढ़ी और अच्छा कर सकती है. तो मैं यही चाहता हूँ, आप लोग से अनुरोध है कि स्पोर्ट्स की तरफ आइए. ऐसा नहीं है सिर्फ बॉक्सिंग के लिए, कुछ भी खेलिए आप, घरों में कुछ ना कुछ आप खेलिए, बाहर निकालिए मोबाइल की दुनिया से, कम्युनिकेशन से, हम लोगों से कनेक्ट हो, ना कि हम ये मोबाइल से लैपटॉप से, इससे बाहर निकलिए और कुछ ना कुछ खेलिए, पक्का खेलिए. बस यही मेरा आपसे अनुरोध है. और ये बॉक्सिंग में ओम का आप लोग अभी नहीं, आने वाले टाइम पे ये कहीं ना कहीं इंडिया को रिप्रेजेंट करेगा और इंडिया के लिए मेडल लेके आएगा. और मेरा सपोर्ट है, मैं भी चाहूंगा कि आप लोग इसको सपोर्ट करें. माझं नाव ओम भरत धोंडगे आहे. आताच मी पुण्यामध्ये एक ओपन नॅशनल वेस्टर्न झोनची मॅच खेळलो होतो. त्याच्यामध्ये माझा दुसरा नंबर लागला बॉक्सिंग मध्ये. आणि त्याच्यानंतर मग तर 4 झोनचे जे मेडलिस्ट होते ते आम्हाला इथं हरियाणा रोहतक मध्ये साई सेंटर मध्ये आमची सगळ्यांची फाईट झाली. तर त्याच्यात माझा 3रा नंबर लागला, ब्रॉन्झ मेडल. ती माझी पहिली नॅशनल मॅच होती, मग मी थोडं घाबरलेलो होतो, पण माझ्या कोचने मला मोटिवेट केलं, त्याच्यामुळे मी खेळू शकलो आणि मला त्याचा 2रा नंबर लागला. माझा अपोनेंट होता पुण्यामध्ये ASI सेंटर मधला आर्मीचा BSc चा मुलगा होता. तो होता हिमाचल प्रदेशचा, त्याचं नाव होतं वंश. माझी हरियाणामध्ये रोहतकमध्ये साई सेंटर मध्ये फाईट होती नॅशनलची. त्याच्यामध्ये माझी 2 फाईट झाल्या. पहिली मी जिंकलो आणि दुसरी हारलो होतो. पहिली मध्ये मी थोडं घाबरलेलो होतो, पण म्हणजे पहिली नॅशनल असल्यामुळं तेव्हा मला सरांनी मोटिवेट केलं, मग त्याच्याने मी फाईट मध्ये उतरलो. फाईट मध्ये मग खूप टफ फाईट झाली माझ्यासाठी, कारण मी फर्स्ट मॅच असल्यामुळे मी थोडं घाबरलेलो होतो. तर मला जे सरांनी शिकवलं मी सगळं युज केलं. पंच युज केले त्यांनी, राईट मारला त्यांनी, लेफ्ट मारला, काउंटर मारले, हुक मारलं, मी त्याच्या तसंच जिंकलो. त्याला मी RIC केलं होतं. आणि तर मी दुसरी मॅच मध्ये ना थोडा थकून गेलो होतो, त्याच्यामुळे माझा गार्ड डाऊन झाला, त्याच्यामुळे मी RIC झालो होतो सेकंड राऊंड मध्ये. आणि ती माझ्यासाठी खूप टफ फाईट होती, कारण आणि जी माझी फर्स्ट फाईट होती त्याचा अपोनेंट
माझी जी पहिली फाईट झाली त्याचा माझा अपोनेंट तो होता MP चा, मध्य प्रदेश मधला, आणि जो दुसरा अपोनेंट होता तो होता राजस्थानचा. माझा पुढचा विचार आहे 2028चा ऑलिम्पिक्स खेळायचा, पण तो पुढचा विचार आहे. पण माझा आत्ताचा म्हणजे एम आहे की म्हणजे महाराष्ट्रासाठी मेडल आणून द्यायचा आणि म्हणजे युथ नॅशनल खेळायची मला, आणि पुढे जाऊन देशासाठी मेडल आणायचं आहे मला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कसगाव तालुका भडगाव सध्या वातावरणामध्ये बदल झाल्याचं दिसून येता शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग दिलाय. शेत शिवारात शेतकरी वखरणी, नांगरटी, रोटावीर मारून शेती तयार करण्याच्या कामामध्ये व्यस्त झाले. पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी शेतीमालाला अपेक्षित असा भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यातच नैसर्गिक आपत्ती, रोगराई तसेच उत्पादित मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. अशा अनेक संकटांचा सामना करत बळीराजा पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागलाय. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव तालुका भडगाव. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिकनगर नवीन स्वामी समर्थ केंद्राजवळ दिनांक 23 मे रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास 3 ते 4 गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न काही अज्ञात समाजकंटकांनी केला आहे. या तोडफोडीत कार व स्कूल बसचे मोठे नुकसान झाले आहेत. या परिसरात यापूर्वीही असे तोडफोडीचे प्रकार झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या प्रकरणावर बोलताना माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे असे प्रकार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अण्णा, गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर हा गुन्हेगारी मार्ग हा अवलंबला जात आहे. या ठिकाणी अनेक प्रकार होत आहे. तर आपण या ठिकाणी रात्री काही जणांच्या 3-4 गाड्या फोडलेल्या आहे, 4 व्हीलर. काय सांगणार अण्णा आपण? सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार तक्रारी करूनही मोठ्या प्रमाणामध्ये सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार इतके वाढले, परंतु त्या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हेगारांना आवर घातला जात नाही. आम्ही आता माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत. जर वारंवार सांगूनही जर त्याच्यावर फरक पडत नाही, गस्त घातली जात नाही, गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, तर त्याबाबत आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडे तक्रार करणार आहोत. आणि त्याच्यातूनही झालं नाही तर नाविलाजाने एक आम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल, यांची तक्रार करावं लागेल. कारण आम्ही वारंवार दोन्ही पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना फोन करतो, सांगतो, परंतु त्यात कोणताही फरक होत नाही. आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फार त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला पण त्रास होतो. नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. वारंवार इतक्या चोऱ्या होतात, गाड्या फोडल्या जातात, मर्डर होतात, पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे. माझी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
आणि सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस यांना दोघांना विनंती आहे की दोघांनाही आपल्या पोलिसांच्या मार्फत रात्रंदिवस गस्त घालावी, जे गुंड सराईत गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी, कोणत्या प्रकारची यांच्यावर हायगाई करू नये अशी त्यांना मी दोघांना विनंती करतो. अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन आम्हाला करावं लागलं असतं, परंतु आमच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आम्हाला ती अडचण येते. ही तक्रार आम्हाला त्यांच्याकडे न्यावी लागेल. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या भागातील गुन्हेगारीबाबत वेळोवेळी सूचना व तक्रारी दिल्या असून देखील त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. म्हणून रोजच्या रोज या भागात चोरी, खून, दरोडा, जाळपोळीचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा आम्ही लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार कथन करू. तसेच वेळ पडल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून देऊ. अन्यथा नाशिकमध्ये आपण बघितलं तर थोरातनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही नाशिकमध्ये राहावं का नाही. या महिला शिकलेली आहे परंतु ती घाबरते. तिला वाटतं का जर मी काही जर बोलले तर पोलीस मला काही त्रास देतील. या दृष्टिकोनातून लोक घाबरतात. ते काय म्हणे, ती म्हणे आम्हाला एवढीच काम आहे का? हो दादा, अशी म्हणजे मुलीं बाळींची सुद्धा या ठिकाणून कमी वयाच्या मुली पळवल्या जातात, त्यांच्याबरोबर लग्न केले जातात, तरी पोलीस कारवाई करत नाही. महिलांना सांगतात का आम्हाला एवढंच काम आहे, एवढंच का आम्हाला समोर बोललेला आहे तो, तरी कारवाई झाली पाहिजे. मी अन्यथा मग मी आता याच्यानंतर जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मी जन आंदोलन करणारे, मोर्चा काढणारे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. डोंबिवली MIDCतील अति धोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले आहे. या MIDC मध्ये, डोंबिवली MIDC मध्ये आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती, हार्डनर बनवणारी. त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काही कंपनीज आहेत बाजूला लागून, काही हुंडाई सारख्या फॅक्टरीज आहेत, काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे, काचा फुटलेल्या आहे लोकांच्या. तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे. अग्निशमन दल जे आहे हे आता घटनास्थळावरती आहे. ॲम्ब्युलन्सेस पोहोचलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे. वारंवार असा घटना घडताय. आता याच्यावरती जे आहे, जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते MIDC मध्ये घेण्यात आले. जो वास यायचा, जे पोल्युशन व्हायचं, जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालंय. पण आत्ता जेव्हा हे बॉयलरचे स्फोट जिथे होतात आणि जिथे हायली हॅझार्डस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोललोय इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रियल मिनिस्टर, उद्योग मंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे. जे हॅझार्डस कंपनीज आहेत त्या हॅझार्डस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर A-B-C कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे. आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे. आणि जे हायली हॅझार्डस केमिकल इथे बनवतात, जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतात ज्या कंपनीजमध्ये, त्या कंपनीज ज्या आहेत त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील परमनंट. डोंबिवली MIDCतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीमध्ये आज दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झालाय. या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या स्फोटामध्ये सुमारे 30 जण जखमी झाले असून या सर्वांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार शिंदे यांनी धीर दिलाय. या स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेण्यासोबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवडाभरामध्ये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले. तर डोंबिवली MIDCत वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत डोंबिवली MIDCतील रासायनिक कंपन्यांचे ABC असे वर्ग करून अतिधोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर केलं जाईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील आढावा बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत परत आल्यावर डोंबिवली MIDCमधील प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती मिळते. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती डोंबिवली MIDC अग्निशमन केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार मिळत आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जुने नाशिक परिसरात गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या 5 आरोपींना भद्रकाली पोलिसांनी शनिशिंगणापूर व नाशिक येथून अटक केली आहे. भद्रकाली पोलिसांनी केलेल्या या तपासाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 16 मे रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या नाशिकमधील वाकडी बारव, नानावली, झाकीर हुसेन हॉस्पिटल समोर व शीतळा देवी मंदिरासमोर अशा 4 ठिकाणी अज्ञात इसमांनी 9 मोटारसायकल, 1 ट्रक व टेम्पो यांना आग लावून या वाहनांची जाळपोळ केली होती. जहांगीर कब्रस्तानाजवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये असताना निवडणुकीला अवघे 3 दिवस बाकी होते. घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास सुरू केला. या काळात निवडणुकीचा बंदोबस्त असतानाही पोलीस लक्ष देऊ शकले नाही असे स्वरूपाचा आरोप जुने नाशिक भागातून केला जात होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हे सर्व सुरू असताना लोकसभा निवडणूक झाली आणि त्या दिवशी रात्री देखील पंचवटीतील दत्तनगर भागामध्ये भाजप नेते उत्तमराव उगले यांच्या सोसायटीमध्ये देखील अज्ञात व्यक्तींनी गाड्यांची तोडफोड केली होती. त्यामुळे शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या सर्व घटनांची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास सुरू केला. या परिसरातील CCTVची पाहणी करून त्याचे फुटेज घेतले आणि त्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. विना नंबरची गाडी आणि तोंडाला फडके बांधून काही व्यक्ती या परिसरात आल्याचे CCTVत दिसले होते. तो धागा पकडून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. या गुन्ह्यातील सर्व आरोपी शनिशिंगणापूर येथे एका लॉजमध्ये लपून बसल्याचे गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक शनिशिंगणापूर येथे पोहोचले आणि तपास सुरू करत असताना एका लॉजमध्ये 5ही आरोपी असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी छापा टाकून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित 2घांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहे. गाडी जाळपोळ प्रकरणी काही आरोपी ताब्यात होते. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 16 मेच्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल, 1 टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. हद्दीमध्ये 3 ते 4 ठिकाणी हा प्रकार घडला होता. तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलं होतं. त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व CCTV फुटेज, तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले 5ही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या 5ही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे. सर, यामध्ये अजून कोणी आरोपी फरार आहे का किंवा या आरोपींची काय पार्श्वभूमी? यातील जे आरोपी आहेत हे सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या 5ही आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत.
आणि त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये या बाबी निष्पन्न होतील. तर निवडणुकीच्या 3-4 दिवस आधी त्याची घटना झाली होती. नेमकं त्यांचा इश्यू काय होता सगळ्या? प्राथमिकदृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत माजवणे असा दिसतो. वैयक्तिक वादातून ही घटना घडली असं प्राथमिकदृष्ट्या वाटतं, पण तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.